सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन आघाडी व संघटना यांचे विद्यमाने फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती वाईतर्फे संयुक्त 4 दिवसीय उत्सवाचे आयोजन तसेच सकाळी 10:30 ते 11 प्रतिमा पूजन संपन्न झाले. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या 4 दिवसीय उत्सवाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सुरेशराव कोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. ठिकाण होते तहसील कार्यालयाशेजारी, वई, जिल्हा सातारा. या कार्यक्रमासाठी लोकरे भरत, जयसिंग कुंभार, विजय वानखेडे, भानुदास आगेडकर, विठ्ठल कदम वकील, सदाशिव शिंदे, मयूर खरात, प्रकाश ससाणे यांची विशेष उपस्थिती होती. आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये मोठ्यांचे आंबेडकर साहेब, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि सर्व जे काही मान्यवर आपल्या देशामधील मोठमोठे नेते आहेत, क्रांतिकारक ज्यांनी सामाजिक क्रांती घडवून आणली, अशा मोठ्या नेत्यांचे कार्यक्रम, जयंतीचे, पुण्यतिथीचे आपल्या एकत्र पद्धतीनं सर्व धर्मसमभाव या भावनेतून किंवा या सहकार्यातून आपण वाई तालुक्यामध्ये साजरे करत असतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला ओबीसी समाजाचे जे संघर्ष नेते आहेत, नवनाथजी वाघमारे साहेब यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीवर अन्याय अत्याचार सुरू झाले, ज्या आरक्षित जागेवर ज्या समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं ज्यावेळेला वातावरण सुरुवात झाली, आपण माहिती आपल्याला जरांगेच्या माध्यमातून सर्व आरक्षित बाराबलोती आणि बीसी ओबीसीच्यावर फार मोठ्या प्रकारे अन्याय अत्याचार सुरू झाले. अशा वेळेला वाघमारे साहेबांनी पहिला आवाज उठवला आणि त्यांनी आपल्या या सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण जे केलं, त्यांना शह देण्याचं आणि त्यांना थोपवण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर वाघमारे साहेबांनी सुरुवात केली. हाके साहेब आणि त्यांच्या जोडीला मंगेश ससाणे साहेब असे दोघं हे तिघेजण आपल्या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्यावर अन्याय जो सुरू झालेला आहे तो थोपवण्याचं काम ह्या मान्यवरांनी सुरू केलं, संघर्ष योद्ध्यांनी सुरू केलं. आणि अशा लोकांचे विचार, म्हणजे अशा या मान्यवरांचे विचार आपल्याला समजावे. ओबीसी आणि बीसी या समाजासाठी जी काय बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण निर्माण केलेलं आहे, संविधानामध्ये जे तरतूद केलेली आहे, या आरक्षणाचं जे काही नुकसान करण्याचं, वाटोळं करण्याचं काम काही लोकांनी जाणून चालू केलेलं आहे, त्यांना आपल्या ओबीसी समाजाला किंवा आपल्या वंचित बहुजन आघाडी किंवा ह्या सर्व समाजाला काय नेमकं आरक्षण म्हणजे काय आणि ते कुणाला मिळतं, कुणाला मिळालं पाहिजे आणि कशा पद्धतीनं हडप केलं जात आहे किंवा अन्याय केला जातोय हे आपल्या लोकांना मुळात माहितीच नाही. आणि हे माहिती करून देण्याचं काम हे संघर्ष होते त्यांच्या विचारातून मांडत असतात. आणि फुले आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणामध्ये हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं पिढ्यानपिढ्या जो अन्याय अत्याचार होत आलेला आहे, तो अन्याय अत्याचार उकरून काढण्याचं काम फुल्यांनी सुरुवात. सर्व काही आपण जाणत आहात, परंतु जाणत असतानाही आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत आहात. आजचं असलेलं आरक्षण बाबांनो, तुमचं पूर्वत्व संपूर्ण संपलेलं आहे. हे जरी तुम्हाला आज पण जर कळत नसेल तर उद्याची पिढी तुम्हाला कदापिच माफ करणार नाही. आज
ज्याचा जन्मच नाही झाला त्याला जन्माच्या अगोदर आज आरक्षण मिळवून ते आज माननीय सातारा जिल्हा सभापतीच्या खुर्चीवर, अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्या माझ्या राजश्री महेश शिंदे साहेब यांच्या पत्नी, ज्यांचा जन्म झाला नव्हता. आबा त्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या आजोबाने अगोदरच त्यांचं सर्टिफिकेट काढलं. आमच्या मुलांचा जन्म होऊन 10वीत गेले तरी आम्हाला सर्टिफिकेट मिळालं, जातीचा दाखला मिळाला. अहो कुठं चालले तुम्ही, कुठं आहोत आपण, आणि कुठं चाललेत हे तुमचे दाखले घेऊन पुढं. याचं जर आपल्याला अजूनही भान राहत नसेल तर याचं भान आपण भागणार कधी? आज पाहायला गेलं तर कालचे जे आमदारकीचे खासदारकीचे इलेक्शन झाले, त्या इलेक्शनमध्ये आपल्याला एक गाजर दाखवण्यात आलं. ते गाजर असं दाखवण्यात आलं की तुमची जात निहाय जनगणना येत्या 2027 ला करू म्हणून. आपण ती आपली वर्षानुवर्षी राहिलेली जात जनगणना होणार म्हणून आपण सर्वप्रथम निवडणुकीला सामोरे गेलो. आपण कुठलाही आमिषाला बळी न जाता राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला बहुमताने निवडून आणलं. तो नवजाची वाघमारे हे आपल्याला भारतीय संविधान व आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर मार्गदर्शन करतील. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं, अशा सर्वच महापुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज वाई तालुका जिल्हा सातारा येथे होत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती आयोजन कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भरतजी लोकरे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिलजी लोहार, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशरावजी कोरडे, ॲडव्होकेट कदम साहेब असतील, प्राध्यापक आगळेकर आणि कोरडे तया असतील, आणि समोर बसलेले सर्वच ओबीसी विषयी, बहुजनांविषयी तळमळ असणारे ओबीसी बहुजनांचे खंदे पदाधिकारी बांधवांना